मग आता ह्या जेव्हा तुम्ही आत्ता म्हटलात की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये या सगळ्या गोष्टी जाऊन बसतात आणि त्या कधी ना कधी बाहेर येतात, कुणाच्या याच्यात चित्र स्वरूपात येतील, कुणाच्या ॲक्टिंगच्या स्वरूपात येतील, जेव्हा कला क्षेत्राशी रिलेटेड होतो. तर मग आर्टिस्ट आणि आर्टिस्टला लागणारं मनन आणि चिंतन हा याच्याबद्दल तुम्ही काही बोलू शकाल का? कारण का एका सर्टन पॉईंट नंतर म्हणजे जेव्हा कलाकार आपली कलाकृती मांडतो, पर्टिक्युलरली पेंटिंग्स पॉईंट ऑफ व्ह्यू, तेव्हा त्याच्या चित्रामध्ये काहीतरी विचार असतात, मग ते ॲबस्ट्रॅक्ट असू देत किंवा रिअलिस्टिक असू देत, तर ते चित्र मनापासून भावतं लोकांना. तर त्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही तुमचा कसा हे आहे मनन चिंतन या दृष्टिकोन आणि कला चित्रकला याच्याबद्दल तुमचे कसे विचार आहेत? आता कसं असतं की हा जो आहे की बाबा हा माझा एक जर्नीतला पार्ट असतो की प्रत्येकाचा तो वेगवेगळा आहे आणि ती गोष्ट आपल्याकडं आपल्या मनपटलावर वगैरे ते राहिलेलंच असतं. तसं आहे. जसं मी सांगितलं की गोधडीशी रिलेटेड हे माझं एक नातं आहे किंवा मी जेव्हा इन्स्पायर पहिल्यांदा झालो कसं चित्रकलेकडे, तर माझ्या लोकल पेंटर्स असतील, त्यावेळेचे साईनबोर्ड असतील किंवा ट्रकवरचे डिझाईन्स असतील, त्याच्यामध्ये ते छोटे छोटे देवी देवतांची चित्र असतील, ती इनॅमलमध्ये केलेली चित्र असतील किंवा त्या कुल्फीच्या गाड्यावरची चित्र आहेत. त्यानंतर आमच्याकडे एक यल्लादासी म्हणून एक सिने बॅनर आर्टिस्ट होते मोठे. तर त्यांचे ते बॅनर्स बघणं, त्या काळातले ते कटआउट्स बघणं, त्याच्यावर म्हणजे हुबेहूब अमिताभ बच्चन असेल, हुबेहूब त्यावेळेचा हिरो असेल, त्याचा इम्पॅक्ट, त्या स्टोरी बोर्ड्स, त्या अख्ख्या बॅनरवर स्टोरी बोर्ड असायची. म्हणजे एका चित्राची एखाद्या चित्रपटाची स्मॉल कथा तिथे यायची. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ती मी माझ्या इतक्या इम्पॅक्ट होत्या, त्यामुळं कुठंतरी रिअलिझम असेल किंवा कुठंतरी तर तो सेन्स असेल तो कायम पाजरत राहिला माझ्या ह्याच्यामध्ये. आणि तोच मग जेव्हा मी अकॅडमिक जेव्हा आलो शिकायला, म्हणजे ATDला असेल किंवा GD करायला आलो, तेव्हा मग त्या काळामध्ये मग मी चित्रकलेचे शास्त्रीय शिक्षण सुरू झालं. म्हणजे माझ्यासाठी ते आदर्श कलावंत आणि ते सगळं माझं तेव्हाच होतं की बाबा हे काहीतरी भन्नाट आहे आणि आपल्याला असं काहीतरी करायचं आहे. हा एवढंच त्यावेळेसचं एक ही गोष्ट होती की बाबा हे चांगलं आहे, हे काहीतरी बेस्ट आहे. म्हणजे हे आदर्शीकरण होतं तेव्हाचं. आणि मग ते जेव्हा मग आपण अकॅडमिकमध्ये येतो, अकॅडमिकमध्ये आले की थोडंसं मग त्यात शास्त्र यायला लागतं. शेवटी शिक्षण आलं की शास्त्र आलं. मग तुम्हाला काही त्या क्षेत्रातले व्याख्या, काही फंडामेंटल्स असतात, काही व्याकरण असतात, ही तुम्हाला मग ती काही वेळा जाणून बुजून शिकवली गेली जातात. मग ते जेव्हा शिकत असतो त्यावेळेस वय वाढत जातं, मग त्यातली आपली विचार करण्याची क्षमता वाढत जाते आणि मग तो प्रकार सुरू होतो की बाबा आपला अनुभव आणि आज बाहेर जगातला चाललेला सगळा माझा सराउंडिंग जे काय चाललेलं आहे ती गोष्ट, ह्या सगळ्याचा कुठंतरी मेळ सुरू झालेला असतो, आपल्या विचारांवर ह्याच्यावर परिणाम होतो आणि मग त्यातून मग आपण आपलं काहीतरी शोधायचा प्रयत्न करतो. मग तो जो प्रवास सुरू होतो म्हणजे अकॅडमिकमधल्या आपण शिक्षणाचा प्रवास झाल्यानंतर मग जेव्हा अकॅडमिकमधनं बाहेर पडल्यानंतर किंवा अकॅडमिकमध्ये वेगवेगळ्या विषयाचा आपण अभ्यास केला आहे, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं शास्त्र जाणून घेतलं आहे, हे सगळं झाल्यानंतर मग परत जो प्रवास सुरू होतो तो वैयक्तिक प्रवास परत सुरू होतो. आणि मग त्या वैयक्तिक प्रवास जेव्हा सुरू होतो तेव्हा मग ह्या ज्या सगळ्या बॅकएंडला आलेल्या गोष्टी आणि मी काही जाणून बुजून किंवा शास्त्रीय पद्धतीने शिकलेल्या अकॅडमिक गोष्टी ह्याचा कुठंतरी मेळ घालून मग मी माझं सादरीकरण करायला सुरू करतो की बाबा हे मला वाटतंय, हे मी अनुभवलं आहे आणि ह्याच्याविषयी माझा आत्ता हा विचार सुरू आहे, ह्याच्याविषयी माझे हे इमोशन्स आहेत, ह्याच्याविषयी ह्या आकारांविषयी माझ्या ह्या अनुभूती आहेत. मग त्या मी काय करतो, मला असलेलं जे काही माध्यम असेल, मला मिळालेले काही टूल असतील, ह्या आधारे मग मी ते व्यक्त करायला सुरू होतो. त्यामुळे मग पहिल्यांदा ह्या सगळ्या प्रोसेस येतात आणि मग सेकंडरी साईडला मग ती सुरू होती शैली. मग मग त्या कधी सुरू होतात जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीतनं मी परत काहीतरी वेगळं शोधायला लागतो. मग माझं पण काहीतरी त्यात ॲड करायचं असतं किंवा माझी लाईन काहीतरी ती तयार करायची असते स्वतःची, तेव्हा ते कुठंतरी त्या शैलीकडे झुकायला लागतं. म्हणजे ते झुकत असताना त्यावेळेस ह्या सगळ्या प्रवासामध्ये जसं बाबा माझा एक म्हणजे लहानपणीच्या काळातले इम्प्रेशन असेल
शिकत असताना बरेच मी जेव्हा कला इतिहास येतो तेव्हा कला इतिहासातले वेगवेगळे प्रवास मी किंवा प्रवाह मी अभ्यासत असतो, त्याच्या मागच्या विचारश्रेणी मी अभ्यासत असतो. ह्या सगळ्या प्रवासात अनेक जे हयात नसलेले सगळे चित्रकार आपण बघत असतो. त्यावेळेस काही 200 वर्षापूर्वीचा चित्रकार मला आत्ता आपला असा वाटायला लागतो, तो कुठंतरी मला जवळचा वाटायला लागतो, त्याची स्टाईल मला जवळची वाटायला लागतं, त्याचं इम्प्रेशन कुठं तर मी घेत असतो. मग ह्या सगळ्यांचं मी जेव्हा एक मिश्रण होतं माझ्या मनात किंवा विचारामध्ये, आणि ह्यातून मग हळूहळू मग म्हणतो की बाबा मला तर वेगळ्या लेवलला व्यक्त व्हायचं आहे. मग त्यावेळेस मग कुठंतरी मी माझ्या शैलीकडे, माझ्या चित्राकडे मग हा प्रवास सुरू होतो साधारण.